इथे अंकिता मस्त चपात्या बनवते आणि इथे ये मैथ टीचर तू इंग्लिश टीचर मैथ्स टीचर है वेलकम बॅक टू आवर चॅनल दॅट इज अंकित चॅनल क्लासला. तर काल आमचा प्लॅन झालेला आहे की आज पुण्याला जातो आहे अचानक. तर ते रियासाठी सरप्राईज आहे. लेट्स गो. खूप चांगलं इंट्रोडक्शन दिलं अक्षराने. तर आम्ही चाललो आता पुण्याला. आता एक 5 मिनटामध्ये आम्ही निघू. जाणार आहोत ट्रेनने. मस्त घाट एन्जॉय करत तिकडचं क्लायमेट. तुम्हाला सगळे सीन्स वगैरे तिकडचे सिनेरीज वगैरे आम्ही दाखवू आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर तुम्ही बघा. आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअरसुद्धा करा. काय चाललंय अंकित? चल ना लवकर. आम्ही अरे सगळं मी केलंय चेक ऑलरेडी. नाही सगळं काही चेक झालेलं आहे. इथे आम्ही सगळे रेडी होऊन बसलोय निघायला आणि ह्याचं अजून चालू आहे. मी तर मला वेळ लागेल पाहिजे तर त्याला वेळ लागतो. चल ना फिर. लेट्स गो पुन्हा. ट्रेन लेट आहे. 2:15ची ट्रेन आहे आमची. ॲक्च्युली 2ची ट्रेन होती 2 वाजता दुपारी. पण आता 2:15ची झालेली कोणार्क एक्सप्रेस. आमचा पोपट झालेला आहे आणि हैदराबाद होती ती फुल झालेली आहे. आणि इथे लोक खात आहेत आलू बुया. चला ना अंकित. इतका टाइम टेबल चेंज झाला आहे. इथे आम्ही बसलोय बघा. 1 तास लेट. 1 तास 15 मिनटं. 1 तास 15 मिनटं लेट झाली ट्रेन. हे काय चालू आहे? ते टाइमपास चालू आहे. काय खायचं? टाइमपास चालू आहे. कुरमुरा. खोललं पण नाही. ऍक्टिंग करते मग. 2:15ची गाडी होती आमची ही कोणार्क. अजूनपर्यंत काय सुटलेली नाही आहे बघा. पाऊसही पडतो आहे. खूप लेट झालेली आहे. ॲक्च्युली 2ची असते दुपारी पण ही 2:15ची झाली आणि आता वाजलेत 4 4:15. अजूनपर्यंत सुटलेली नाही आहे बघा. पाऊसही पडतो आहे खूप. रेड सिग्नलच आहे अजूनपर्यंत.
नहीं बात आता झूठ मत बोल नहीं मालूम था तेरे को मैं अकेला आया है वो काका की बैग है मैं सब बैग लाया कपड़े उसमें उनके इथे अंकिता मस्त चपात्या बनवते इथे चपात्या लागतात मम्मी आणि चिकन चिकन बनले मस्त मम्मीने चिकन बनव भात आहे अरे क्या पोपट वगैरे चिकन आहे त्यामध्ये मस्त मम्मीने चिकन बनवलंय मस्त आहे हे बघा पुणेरी चिकन मम्मीच्या हातचं खूप दिवसानंतर खाते आज या तुम्ही पण ये मैथ्स टीचर टू इंग्लिश टीचर मैथ्स टीचर है चलो जाने का अपने घर इकडे यांचा धिंगाणा चालू आहे मस्त भरपूर दिवसानंतर सगळे भेटले आपका पीरियड हो गया नहीं मेरा पीरियड है जाने का घर पे पापा आ रहे तुम्हारे लिए अरे मैथ्स टीचर ये तो कहीं से आ गया रियाज अरे तुम्हारे पापा आ रहे लेने को अरे तर मंडळी मी माझ्या बहिणीसोबत आणि भावासोबत निघाले होते जस्ट फिरायला तुळशीबाग. तर हे आहे माझं हॉस्पिटल कॅन्टोन्मेंट जिकडे माझा जन्म झालेला आणि हे आहे गोळीबार मैदान त्याच्यासमोरच. आपण कुठे जाणार आज? नाही काय नाही कुठे चाललो आज आपण? आता आपण रविवार पेठेत चाललो आहे आणि मग थोडा टाईम असेल तर अजून तुळशीबागेत वगैरे पण जाऊ. अच्छा हो मग काय काय असणार तिकडे मग जे शॉपिंगसाठी वगैरे आहे की काय म्हणजे देखावे वगैरे पण असणार आहे आज गणपतीचे वगैरे? तर शॉपिंगसाठी तर भरपूर काय आहे म्हणजे तुम्ही तिथं गेला तर तुम्ही स्वतः कन्फ्यूज होईल की काय घ्यायचं आणि काय नाही. तर तिथं जाऊनच बघू तुम्हाला अजून दाखवू आता काय 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 नाही. चला मग मित्रांनो आपण बघूया तिकडे काय काय आहे ते. तर पहिलंच आम्ही इथे ट्रॅफिकमध्ये फसलो आहे. आता सिग्नल लागलेला आहे तर लेट्स सी. तर मित्रांनो मला इथं एक स्वीट मार्ट दिसलं लक्ष्मी स्वीट होम. आम्ही जस्ट ट्राय केलं की बघू इथं इकडची लस्सी टेस्ट करून. पण जी आमची एक्सपेक्टेशन होती ती आमची फेल झालेली. मतलब एवढी बेकार लस्सी म्हणजे मी आयुष्यात कधी खाल्ली नव्हती. म्हणजे त्याच्यावर काय मलाई ना काय नाही. इथं स्वीटीवर हसत होते पण आम्ही टेस्ट केली की बघू कशी आहे वगैरे. पण ओके ओके होती एवढी काही खास नव्हती. म्हणजे बोलतात ना एक पैसे एकदम वेस्ट झाले होते. आता काय करणार म्हणजे घेतली आहे लस्सी तर आता ती संपवावी लागेलच. पण स्वीटीने ती अर्धी सोडली. स्वीटी बोलली मी तर घेणार नाही आहे म्हणजे मला जातच नाही आहे म्हणून तिने काही घेतली नाही ती. सो गाईज हे आहे रविवार पेठ जिकडं खूप काही शॉपिंग वगैरे करायला आणि विचार केला की शॉपिंग पण करायचीच आहे आणि देखावे वगैरे पण बघायचे होते. मस्त डेकोरेशन वगैरे केलं होतं सगळीकडे पण तेवढीच गर्दी वगैरे पण होती. तुम्ही बघू शकता खूपच गर्दी होती. तरी म्हणजे असं मिडल डे होते आणि छान देखावे वगैरे डेकोरेशन वगैरे खूपच छान. हे आहे दगडूशेठचं बॅक साईड. आम्ही खूपच म्हणजे कसं तरी आम्ही पोचलो तिकडे गर्दीतून आणि आम्हाला एकदम आतमध्ये तर
पॉसिबल नाही झालं जायचं, पण आम्ही तरी पण ट्राय करत होतो कसं तरी काही डेकोरेशन तुम्हाला दाखवावं की कसं असतं. हे बघा, हे आहे आतलं डेकोरेशन सगळं, पण गर्दी तुम्ही बघू शकता किती गर्दी होती. तर आम्ही इथे आलो होतो मंडईला. ही आहे पुण्याची मंडई, जिकडे तुम्ही एक मुंजाचं सीन बघितला असेल मूवीचा. नाईट सीन होता म्हणून तुम्हाला कळणार नाही, तो सीन ह्याच जागेचा आहे, ह्याच प्लेसचा आहे. त्याला होतात मंडई. आणि इथे भरपूर प्रकारचे भाज्या आणि खूप लोक येतात इकडे घ्यायला भाज्या वगैरे, आणि फ्रेश भेटतात इकडे तुम्ही बघू शकता. आणि खूप गर्दी होती. मस्त एक मंडईचा टूर पण आमचा झालेला तिकडे. मला जायचंच होतं तिकडे भाजी वगैरे सगळं काही घ्यायला, तर आम्ही गेलो होतो तिथे. तर आमची ऑलमोस्ट शॉपिंग झाली होती आणि थोडेफार देखावे बघितले आम्ही. खूप गर्दी होती म्हणून आम्हाला लवकर निघायचं होतं. सो कसा वाटला हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा, आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जे कोण नवीन आहे तेही सबस्क्राईब करा. बाय.